आज आहे 26 जानेवारी. हमेशा आम्ही सकाळी उठून लवकर तयारी केलं का शाळेत जायचो, पण आज असं नाही. आता आम्ही मोठे झालो तर घरचेच कामं पहिली करावं लागते, तेव्हाच फिरायला भेटते, नाही तर नाही यार. असं का होतं का माहीत नाही. आणि आज 26 जानेवारीला आपलं संविधान लागू झाला होता, हे तुम्हाला माहीतच असेल. आणि आपले राष्ट्रपती आज झेंडा फडकवतात. की आज 26 जानेवारी निमित्त मी स्पेशल मेकअप केला होता. काहीच नाही, सिम्पलच मेकअप होता आणि गालापाशी 3 तिरंगे लावले होते. इतकं छान वाटते ना. माझी बहीण इथं कुलांडी खाते, हिला येते हा टॅलेंट, मला तर अजिबातच नाही येते असं करता. मग आम्ही चौकात गेलो, तिथं काही भेटलंच नाही पाहिले. मग आम्ही पोचलो पोलीस ग्राउंडमध्ये. आणि इतका लेट झालं यार, तिथं 11-12 वाजता कास पाहिले भेटणार आहे. पुरं खाली मैदान होता मस्त, काही पाहिलेच नाही भेटला. आणि दीपाताई भेटली आणि माझी फॅन्स मस्त बाय बाय करत होती. मला तर खूप छान वाटते असं भेटलं तर कोणी. आणि खूप सारे झेंडे होते, इथं चिकू पण लागले होते. पुरा खाली मैदान. आता काय करायचं, इकडं बघा तिकडं बघा, खालीच खाली. मग ते झेंडा होता, मग तिथं असं सल्यूट मारली. वाव. मग तिथं मी थोडेसे क्लिप वगैरे काढली का झालं. एवढं झालं का मग आम्ही इथं, माझी बहीण माझी आई इतकी हसत होती तिथं काहीतरी कॉमेडी झाली होती. तिचा हासा कंट्रोलच नव्हता होत. मग आम्ही इथं थोडेसे क्लिप काढलं तर मग फुलं होते, ते आईला दिली काही. मग इकडं फिरता इतके थकून गेलतो का मग माझी बहीण काय केली, चल म्हणे तुला ज्यूस पाचतो म्हणे. मग गन्न्याचा ज्यूस पेलो आम्ही, विटॅमिनचे बरा हुआ एकदम. मग पुन्हा पोट भरून पेली, ते 1 ग्लासच पेलो, अजून का पेणार. मग तितका घरी मस्त थकून गेली. मग घरी जाऊन झोपलो. मग तेवढ्यात लागली भूक. आम्ही तिघांनी मिळून जेवण घेऊन केलो. पप्पा म्हणते तयारी करा. मग वेळेवर आम्हाला तयारी करायला लागलं, कारण की आम्हाला जायचं होतं मोरली, कारण की तिथं मस्त मज्जा येते. मग आम्ही गाडीमध्ये बसलो, पेट्रोल वगैरे डिझेल वगैरे भरलो. आणि पाणी पितानी तर पाणीच पिता नव्हतं काही, भाईस लागे काही दाताले बॉटल. मग मामा भेटले आम्हाला, कुठं चालले म्हणे. मी चाललो आम्ही मोरलीमध्ये. मग बाय बाय केले आम्हाला. मग आम्ही निघालो आणि इतकी गर्दी होती बापरे, इकडं खतरनाकच. मग पप्पा म्हणजे पाय म्हणे तिकडं, आणि इकडं 2 बंदरं, इकडं वाघ हरिण. वाव, इतकं सुंदर. म्हणजे इकडं अपडेट झाला होता आणि हे वाघ ते इथं स्पेशल होतं बापा, झाडावर चढून एकच नंबर वाटलं मला, खतरनाक. मग आम्ही मस्त माहोल केलो. पप्पाच्या गाडीवर बसण्याची मजा तर खूपच वेगळी आहे यार. जितकी कारमध्ये मजा नाही, तितकी आमच्या गाडीवर मजा येते. मग आम्ही पोहोचलो तिथं, मस्त फोटो वगैरे काढलो पुणे फॅमिली. एक नंबर. माझी बहीण काम लोंबलं होती तिथं माहीत नाही. मग भजी घालू, भूक लागली तर का गरम गरम भजी होती, इतका टेस्टी. मग भजी खाऊन झाल्यानंतर चाय पण पिलो, इतका टेस्टी होता का नाही, वाव. मग जगत खाल्लं ना माझी बहीण, ते का खाली का गुगल माहीत नाही. मग अंधारात थंडी लागत होती, मुलं जाव खड्ड्यात. मग लावली कानाले आणि इतकी थंडी लागत होती. मग ताटपत्री आम्ही ओढलो आणि थंडीच्या हातानं पत्ता, काहीच थंडी नव्हती लागत. मग घरी पोचलो बाई, इतकं थकून राहिलं तरी स्वयंपाक करायच लागलं. मग पटकन स्वयंपाक केली मी, भात ना अंड्याची भुर्जी. मग बडा गेला होता हा दिवस, मला खूप आवडला.